नमस्ते माय डियर स्टूडेंट्स। मेरा नाम है विशाल सर। मैं आज के लेक्चर में 10वीं इंग्लिश मीडियम का जो ग्रामर है, मराठी सब्जेक्ट का संपूर्ण व्याकरण, वो मैं ये वीडियो में एक्सप्लेन करने वाला हूँ। अभी आपका पेपर आने वाले 23 फरवरी को है और ये पेपर में जितना भी व्याकरण आने वाला है, ये व्याकरण मैं ये लेक्चर में आपको एक्सप्लेन करने वाला हूँ। इसके अलावा मैं एक लाइव लेक्चर लेने वाला हूँ। वो लाइव लेक्चर में मैं आपको पिछले 9 साल के जो पेपर है वो सारे एक्सप्लेन करके दूंगा। उसका डिटेल आंसर के साथ सारा चीजें मैं आपको प्रॉपरली बताऊंगा। चलो फिर बिना देरी के अपन शुरू करते हैं। जो जो तुमको ग्रामर है वो सारा इन डिटेल में मैं आपको एक्सप्लेन करता हूँ यहाँ पे। वैसे अगर देखने जाएंगे तो टोटल आपको 16 मार्क्स के लिए ग्रामर आता है। 16 मार्क्स मतलब इसका वेटेज बहुत ज्यादा है। ऑलमोस्ट 3% के लिए आपको ग्रामर पूछा जाता है। ठीक है, तो सबसे पहला जो प्रकार आपको ग्रामर में आता है वो मैं यहाँ पे एक्सप्लेन कर रहा हूँ। सबसे पहला व्याकरण, उसको बोलते हैं वाक्य प्रकार ओळखा। ये सिर्फ और सिर्फ कितने मार्क्स के लिए आता है? 2 मार्क्स। अभी वैसे देखने जाएंगे तो वाक्य के बहुत सारे प्रकार है, लेकिन आपके सिलेबस में वाक्य के खाली 4 ही प्रकार है। ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघाल तर वाक्याचे भरपूर प्रकार आहेत, पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त वाक्याचे 4च प्रकार आहेत जे तुम्हाला पेपरला विचारले जातात. त्यातला जो पहिला वाक्याचा प्रकार आहे त्याला बोलतात, पहिल्या वाक्याचा प्रकार त्याचं नाव आहे येस, विधानार्थी वाक्य. तर दुसरा जो वाक्याचा प्रकार आहे त्याचं नाव आहे प्रश्नार्थी वाक्य. लेक्चर थोडं मोठं होईल, पण तुमच्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतील. हे पूर्ण लेक्चर बघितल्यानंतर मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगू शकतो की तुम्हाला पूर्ण 16च्या 16 मार्क्स या ठिकाणी भेटून जातील. त्यानंतरचा जो वाक्याचा प्रकार आहे त्याला नाव आहे उद्गारार्थी वाक्य. आणि जो शेवटचा वाक्याचा प्रकार आहे जो तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्याचं नाव आहे आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे, तर हा जो पहिला प्रश्न आहे इथे तुम्हाला फक्त वाक्याचा प्रकार ओळखायला येतो. वाक्य रूपांतर पण आहे तुमच्या व्याकरणामध्ये, पण इकडे तुम्हाला फक्त वाक्याचा प्रकार ओळखायला विचारणार आहे. बघा, कैसे पहचानते हैं? विधानार्थी वाक्य किसको बोलते हैं? विधानार्थी वाक्य के भी खुद के अलग से 2 प्रकार है, ये भी आपको ध्यान रखना है. इसका जो पहला प्रकार है उसका नाम है होकारार्थी वाक्य और जो दूसरा प्रकार है उसका नाम है नकारार्थी वाक्य. ठीक आहे, आता मला सांगा तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला होकारार्थी आहे की नकारार्थी आहे हे नाही लिहायचं. तुम्हाला होकारार्थी असेल तरी पण त्याचं उत्तर लिहायचंय विधानार्थी, आणि नकारार्थी असेल तरी पण त्याचं उत्तर लिहायचंय विधानार्थीच वाक्य. तर दादा विधानार्थी वाक्य म्हणजे काय असतं? तो जो सिंपल सेंटेन्स येतात, सिंपल सेंटेन्स, त्याला मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता जे साधं वाक्य असतं, त्या साधं वाक्याला काय
म्हणतात? विधानार्थी वाक्य म्हणतात. मग ते पॉझिटिव्ह पण असू शकतं, निगेटिव्ह पण असू शकतं. जसं मी म्हणलो, की बाबा मला आंबा खायला आवडतो किंवा मुले मैदानावर खेळत आहेत. तर हे वाक्य होकारार्थी आहे. पण उत्तर त्याचं काय लिहिणार तुम्ही? विधानार्थी वाक्य. मग नकारार्थी वाक्य कसं ओळखायचं? तर त्याच्यामागे सिंपल रूल आहे. नकारार्थी वाक्यामध्ये नाही हा शब्द असतो. नाही हा शब्द असतो. शॉर्टकटमध्ये निगेटिव्ह शब्द ज्या वाक्यामध्ये असतो, त्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. जसं की मला आंबा खायला आवडत नाही, मला खेळायला आवडत नाही, मला अभ्यास करायला आवडत नाही, असू शकतं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काहींना अभ्यास करायला नाही आवडत, त्यांना वेगळं काही आवडू शकतं. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, ज्याच्यामध्ये नाही हा शब्द आलाय, तर त्या वाक्याला नकारार्थी वाक्य म्हणतात. पण नकारार्थी असेल तरी पण त्याचं उत्तर असणार आहे विधानार्थी वाक्य. ठीक आहे? तर मला सांगा, जे पॉझिटिव्ह सेंटेन्स असतं त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. जे निगेटिव्ह असतं त्याला पण काय म्हणायचं? विधानार्थी वाक्य. ठीक आहे? आता नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याची सिंपल हिंट आहे. या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असतं. हां, आता मी असंही म्हणू शकतो, या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. बरोबरच आहे. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो, पण एवढं सगळं बघण्यापेक्षा सिंपल तरीका आहे ना. आप लोगों को पता है अगर वो सेंटेंस में क्वेश्चन मार्क दिया है, मतलब वो प्रश्नार्थी वाक्य है. उसके बाद में उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य कसं ओळखायचं? ज्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन असतं. एक्सक्लेमेशन याला मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह म्हणतात. तर ज्या वाक्यामध्ये एक्सक्लेमेशन असतं, त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. जसं की खूप सारे ऐसे शब्द हैं, बहुत सारे ऐसे वर्ड्स हैं, जिसके पीछे एक्सक्लेमेशन लगता है. अरे रे, अबब, अरेच्चा, वाह, हा हा. तो ऐसे कुछ वर्ड्स है जिसके पीछे ये चिन्ह आता है. बराबर, ये सिंबल आता है. तो ये चिन्ह अगर आपके सेंटेंस में है तो उसको आप उद्गारार्थी वाक्य कहोगे. बेसिक तरीका है पहचानने का. और अगला अगला कौन सा है? आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य कसं ओळखतात? ज्या वाक्यामध्ये आज्ञा दिली जाते, आज्ञा म्हणजे ऑर्डर, ज्या वाक्यामध्ये संदेश दिला जातो, ज्या वाक्यामध्ये उपदेश दिला जातो, त्या सगळ्या वाक्यांना आज्ञार्थी म्हणतात. जसं की जसं की आता तुम्ही अशा ऑर्डर दिल्या, काय? नियमित अभ्यास कर, जागेवर उभा राहा, जागेवर बस, सर्वांनी वर्गाच्या बाहेर जा. मला सांगा, या आपण काय देतोय? ऑर्डर देतोय, ऑर्डर. बरोबर की नाही म्हणतायत? हे नियमित अभ्यास करून या. मला सांगा, अशा ज्या आपण ऑर्डर देतो, आज्ञा देतो, तर ज्या वाक्यामध्ये अशा आज्ञा दिलेल्या असतात, त्या वाक्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. बस. तर मला सांगा, असे तुमच्या पेपरमध्ये 2 वाक्य येतात आणि ते 2 वाक्य कोणत्या प्रकारची आहेत, ते तुम्हाला लिहायचं असतं. फक्त किती मार्काला येतो हा कन्सेप्ट? 2 मार्काला, जिकडे तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मला वाटतं वाक्याचे प्रकार टोटल 4 आहेत. विधानार्थी, पॉझिटिव्ह वाक्य असेल तरी पण विधानार्थी, निगेटिव्ह असेल तरी पण विधानार्थी. वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नार्थी वाक्य. वाक्यामध्ये ये सिंबल रहेगा तो उद्गारार्थी वाक्य. और अगर सेंटेंस में ऑर्डर दिया गया है, ऑर्डर, हुकुम दिया है, हुकुम या आदेश दिया है, अब ये भी लिख सकते हो यहाँ पे, जैसे कि मैंने बोला हुकुम, हुकुम दिया है, या तो क्या दिया है? आदेश दिया है. तो कौन सा वाक्य होता है? आज्ञार्थी वाक्य. ठीक आहे. सर्वांनी घरी जा. सर्वांनी मैदानावरती क्रिकेट खेळायला जा. बरोबर की सर्वांनी वेळेवर झोपा. ये भी क्या दिया है? आदेश दिया है, हुकुम दिया है. उसको कौन सा वाक्य बोलते हैं? आज्ञार्थी वाक्य. तर मला वाटतं तुम्हाला वाक्याचा प्रकार ओळखायला व्यवस्थित समजलं. आता आपण दुसरा व्याकरणाचा प्रकार बघूया. दुसरा जो व्याकरणाचा प्रकार आहे
त्याचं नाव आहे वाक्य रूपांतर करा. वाक्य रूपांतर करा, ये भी 2 मार्क्स के लिए आता है. अभी 4 अलग-अलग रूल है इसके भी. वो भी मैं आपको अभी एकदम अच्छे से एक्सप्लेन करके दूँगा. लेकिन ये भी आपको खाली 2 मार्क्स के लिए आता है. जैसे कि आपको 2 सेंटेंस दिए जाएँगे और वो 2 सेंटेंस अपने को एक वाक्य प्रकार से दूसरे वाक्य प्रकार में ट्रांसफर करने हैं. तर ये ज़्यादा हार्ड है क्या? बिल्कुल हार्ड नहीं. इसके बेसिक रूल है, वो खाली आपको ध्यान रखने, ये भी आपको पूरा 2 का 2 मार्क्स मिला के जाएगा. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्या मुलाचं व्याकरण चांगलं असतं, व्याकरण चांगलं म्हणजे काय? ज्या मुलाला व्याकरणामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतात, त्या मुलाला बाकीच्या पेपरमध्ये म्हणजे काय? जसं की तुमचं मराठी पेपरमध्ये सोमत असेल, उपयोजित लेखन असेल, त्या प्रश्नाचे आउट ऑफ मार्क्स दिले जातात. कारण पेपर चेकरचा मोटो असतो किंवा नियम असतो, की या मुलाचं जर व्याकरण परफेक्ट आहे, याचा अर्थ याला बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात. याची मराठी या विषयावरती कमांड आहे. मग त्या मुलाचे स्वमत म्हणा किंवा तुमचं उपयोजित लेखन म्हणा, याचे मार्क तो जास्त कट नाही करत. जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला तो काय करतो पेपरमध्ये देतो असा विषय. त्यामुळे व्याकरणामध्ये कधी पण कमी मार्क्स नाही काढायचे. त्याचा पूर्ण अभ्यास करायचा. त्याचे पूर्ण मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे? आता आपण बघूया वाक्य रूपांतरचा पहिला प्रकार. त्याच्यामध्ये आपण बघतोय पहिला प्रकार याच्यामध्ये मी इथे लिहितो. त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यात परस्पर रूपांतर. हं. हा आपला पहिला प्रकार आहे. म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी बनवणं आणि विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थी बनवणं. ठीक आहे? हा प्रकार तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतो. म्हणजे काय? ते लोकं तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य देतील, त्याचं तुम्हाला विधानार्थी बनवायचंय. आणि जर त्यांनी तुम्हाला विधानार्थी दिलं, तर त्याचं तुम्हाला बनवायचंय प्रश्नार्थी वाक्य. याला म्हटलं जातं प्रश्नार्थी आणि विधानार्थी वाक्याचं परस्पर रूपांतर. तर लक्षात घ्या, या प्रकाराचे काही नियम आहेत. तर नियम काय आहेत ते आधी नीट समजून घ्या. नियम क्रमांक 1 बघा, नियम क्रमांक 1 काय आहे? तर प्रश्न होकारार्थी असेल, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी नकारार्थी बनवा. ठीक आहे, हा पहिला नियम आहे. दुसरा नियम प्रश्न प्रश्न नकारार्थी असेल, तर विधानार्थी होकारार्थी बनवा. ठीक आहे. नियम आधी नीट समजून घ्या. म्हणजे काय? आपल्याला प्रश्नार्थी वाक्य जर विधानार्थी बनवायचं असेल आणि जर त्यांनी तुम्हाला प्रश्न हा होकारार्थी दिलाय, म्हणजे प्रश्न पॉझिटिव्ह आहे, तर तुम्हाला जेव्हा विधानार्थी बनवायचंय, तर ते विधानार्थी वाक्य हे निगेटिव्ह बनवायचंय आपल्याला. आता ते कसं ते तुम्हाला मी इकडे समजवतो. बघा, पहिला नियम काय म्हणलं मी? जर प्रश्न कसा असेल? होकारार्थी असेल, तर विधानार्थी वाक्य हे नकारार्थी बनवायचं. आणि जर प्रश्न नकारार्थी असेल, त्याच्या उलटं, जर त्यांनी देताना प्रश्न नकारार्थी दिलाय, तर विधानार्थी वाक्य हे कसं बनवायचं? होकारार्थी बनवायचं. ठीक आहे? आता तुम्हाला मी याचं एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला गोष्टी व्यवस्थित समजतील. बघा, उदाहरणार्थ पहिलं उदाहरण
जगात जगात सर्व सुखी जगात सर्व सुखी असा कोण आहे? जगात सर्व सुखी असा कोण आहे असा प्रश्न आहे. जगात सर्व सुखी असा कोण आहे? आता बघूया आपण हा हा हे जे वाक्य आहे हे नक्की कोणत्या प्रकारामध्ये बसतं, कोणत्या नियमामध्ये बसतं. आता जगात सर्व सुखी असा कोण आहे हे प्रश्नार्थी वाक्य आहे आणि हे प्रश्नार्थी वाक्य हे होकारार्थी आहे. बघा, कारण की या वाक्यामध्ये कुठे पण नाही हा शब्द नाहीये. अगर आप देखोगे तो ये सेंटेंस में कहाँ पे भी नाही वर्ड दिया ही नहीं है. तो यहाँ पे क्या हो रहा है, देखो प्रश्न होकारार्थी असेल मतलब प्रश्न पॉजिटिव है, तो विधानार्थी वाक्य कैसा बनाने का है, नकारार्थी बनाने का है. तो अभी आप इसका जब विधानार्थी वाक्य बनाओगे तो वो विधानार्थी वाक्य निगेटिव होना चाहिए, निगेटिव होना चाहिए. ठीक है, ये अपना रूल है. तो इसका आंसर आएगा, देखो आंसर क्या आएगा, जगात सर्व सुखी जगात सर्व सुखी असा जगात सर्व सुखी असा कोण नाही. बघा, क्वेश्चन मार्क नहीं आएगा. क्यों नहीं आएगा? बिकॉज तुम क्या बना रहे, विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह नसतं. म्हणजे मला सांगा, प्रश्नचिन्ह काढायचं या तर गोष्टी सांगायला नको, त्या तर बेसिक आहेत. जगात सर्व सुखी असा कोण आहे, मला सांगा. हा प्रश्न पॉझिटिव्ह होता म्हणून त्याचं उत्तर आपण बनवलं निगेटिव्ह. जगात सर्व सुखी असा कोण, हा बघा हा शब्द, जगात सर्व सुखी असा कोण नाही. तर जगात सर्व सुखी असा कोण नाही म्हणजे त्यांनी प्रश्न विचारलेला तुम्हाला पॉझिटिव्ह आणि आपण उत्तर या ठिकाणी लिहिलं निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी आपला जो पहिला नियम होता, हा बघा हा वाला नियम, हा पुरेपूर अप्लाय झाला की प्रश्न होकारार्थी असेल तर उत्तर कसं बनवायचं, नकारार्थी बनवायचं. अजून एक एक्झाम्पल लिहितो मी इकडे. दुसरा एक्झाम्पल, अपमान अपमान केल्यास कोणाला येस, अपमान केल्यास कोणाला राग येत नाही असं वाक्य आहे. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही. तुम्ही बघा, हे पण वाक्य जे आहे, हा जो प्रश्न विचारलाय हा प्रश्न पहिला आहे कसा तो बघायचा, होकारार्थी आहे की नकारार्थी आहे. तर बघा, प्रश्न नकारार्थी असेल तर अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, इथे नाही शब्द आलाय. नाही शब्द आलाय म्हणजे प्रश्न कसा आहे, नकारार्थी आहे. आपला नियम काय आहे, जर प्रश्न नकारार्थी असेल तर त्याचं विधानार्थी वाक्य हे कसं बनलं पाहिजे, होकारार्थी बनलं पाहिजे. होकारार्थी बनवा. मग तुम्ही लिहू शकता, कसं उत्तर येणार, अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, तर तुम्ही म्हणणार अपमान केल्यास सर्वांनाच राग येतो. बघा, म्हणजे मला सांगा, आपण याचं उत्तर कसं बनवलं, होकारार्थी बनवलं. का बनवलं होकारार्थी, कारण याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला प्रश्न हा नकारार्थी दिलेला आणि नकारार्थी प्रश्न दिला की त्याचं उत्तर हे कसं बनतं, होकारार्थी बनतं. ठीक आहे. तर मला सांगा, जर त्यांनी असं वाक्य दिलं असतं तर त्याचं प्रश्नार्थी असं बनलं असतं. असं जर विधानार्थी दिलं असतं तर त्याचं प्रश्नार्थी असं बनलं असतं. त्यांनी प्रश्न दिलेला पॉझिटिव्ह, उत्तर बनलं निगेटिव्ह. प्रश्न दिलेला निगेटिव्ह, उत्तर बनलं पॉझिटिव्ह. आणि ही सगळी बोर्डामध्ये आलेली वाक्य आहे जे मी इकडे शिकवतोय. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला बोललो, मागील 9 वर्षांचे पेपर मी सोडवून देणार आहे, त्याचं लाईव्ह लेक्चर होणार. ते पण तुम्ही बघा.
ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचे बरेचसे क्वेश्चन बोर्ड रिपीट विचारतं. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बोर्डामध्ये पुन्हा 23 तारखेला आहे तशा येणार आहे. त्याने पण तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी नक्की. चला आता आपण पुढचा नियम बघू. आता आपण प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बघितलं. आता आपला पुढचा कन्सेप्ट आहे उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवणं. दुसरा कन्सेप्ट उद्गारार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यांत परस्पर रूपांतर. ठीक आहे. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात परस्पर रूपांतर. आता आपण बघतोय उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर. ठीक आहे. बघा आता याचे जे नियम आहेत ते तुम्हाला मी आधी सांगतो. नियम क्रमांक एक खूप महत्वाचा आहे. नियम क्रमांक 1 मला सांगा तुम्हाला उद्गारार्थी वाक्य दिलं की त्याचं विधानार्थी बनवायचंय किंवा जर त्यांनी विधानार्थी दिलं तर त्याचं बनवायचंय उद्गारार्थी. उद्गारार्थी दिलं तर विधानार्थी आणि विधानार्थी दिलं तर त्याचं बनवायचंय आपल्याला उद्गारार्थी. तर याचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतोय. पहिला नियम नियम क्रमांक 1 नियम क्रमांक 1 काय आहे जेव्हा उद्गारार्थीचं काय बनवायचंय विधानार्थी. पहिला मी याचा नियम सांगतो उद्गारार्थीचं विधानार्थी. ठीक आहे. नियम क्रमांक 1 आणि इथे सांगतो नियम क्रमांक 2 जिकडे तुम्हाला विधानार्थीचं काय बनवायचंय उद्गारार्थी. ठीक आहे. बघूया उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना काय नियम आहे. तर सगळ्यात पहिला नियम काय करायचंय वाक्यामध्ये खूप प्रचंड भरपूर असे शब्द वापरा आणि वाक्यातील किती अतिशय असे शब्द काढ. अजून एक बेसिक वाक्य उद्गारवाचक चिन्ह काढ. ठीक आहे. मला सांगा काय आहे जेव्हा तुम्हाला उद्गारार्थी वाक्य कसं बनवायचंय विधानार्थी वाक्य जेव्हा उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचंय तर मला सांगा आय एम सॉरी इथे अतिशय नाही केवढी काय दिलेलं असेल केवढी ठीक आहे. तर असे शब्द वाक्यामध्ये आलेले असतात तर ते शब्द तुम्हाला काय करायचे ते काढायचे ते. ठीक आहे. येस रॉंग लिहिलंय मी असं पण की ठीक आहे. पण जेव्हा तुम्हाला उद्गारार्थी वाक्य काय बनवायचंय विधानार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचंय, तेव्हा वाक्यामध्ये तुम्हाला खूप, प्रचंड, भरपूर यापैकी गरजेनुसार कोणताही शब्द तुम्ही वापरू शकता वाक्य बनवताना. आणि वाक्यामध्ये आधीपासून जर दिलं असेल कोणते शब्द, जसं की किती, केवढी असे जर शब्द दिले असतील, तर त्यातले ते शब्द जे आहेत ते तुम्हाला काढायचे. केवढी, किती असे शब्द काढायचे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही विधानार्थी बनवताय. मग विधानार्थी बनवताना उद्गारवाचक चिन्ह तर नाही येत. उद्गारार्थी वाक्यामध्ये ते दिलेलं असणार. मग ते देखील तुम्हाला काय करायचंय, काढायचंय. तर उद्गारवाचक चिन्ह काढायचं आणि वाक्याच्या शेवटी काय द्यायचं, पूर्णविराम. तर आता या नियमानुसार आपण एक उदाहरण बघूया. इथे उदाहरण लिहितो मी, एक्झाम्पल. उदाहरण बघा. पहिलं वाक्य मी लिहितो इकडे, उदाहरण. केवढी उंच इमारत ही, वाक्य आहे केवढी उंच, केवढी उंच इमारत ही. ठीक आहे, असं वाक्य आहे. मला सांगा, केवढी उंच इमारत ही हे वाक्य आहे उद्गारार्थी. त्याचं बनवायचंय आपल्याला विधानार्थी. काय नियम सांगितलेले आता मला सांगा, मी आत्ताच काही नियम सांगितले. जेव्हा तुम्हाला उद्गारार्थी वाक्याचं काय बनवायचंय, विधानार्थी वाक्य बनवायचंय. जेव्हा तुम्हाला उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य बनवायचंय, तेव्हा वाक्यामध्ये तुम्ही खूप, प्रचंड, भरपूर यापैकी एखादा शब्द तुम्ही वापरायचा आहे. आणि जर वाक्यामध्ये किती आणि केवढी यापैकी कोणता शब्द दिला असेल, तर तो तुम्हाला काढायचा आहे. आणि शेवटला जे उद्गारवाचक चिन्ह असेल ते देखील काढायचे. तर बघा, सगळ्यात पहिलं, केवढी उंच इमारत ही, तर तुम्हाला हे पहिलं काढावं लागेल. हे तर काढावंच लागेल, बरोबर की नाहीये? केवढी हा शब्द काढावा लागेल, कारण की ते सांगितलंय केवढी असे शब्द काढा, म्हणजे हे काढावं लागणार आहे. तर मला सांगा, केवढी हा शब्द आपण काढणार आणि गरजेनुसार तुम्ही खूप, प्रचंड, भरपूर यापैकी कोणता तरी शब्द काय करणार, आपण वापरणार. तर तुम्ही असं म्हणू शकता, केवढी उंच इमारत ही, याचं उत्तर असं येणार, ही इमारत, ही इमारत, ही इमारत, केवढीच्या जागेवरती आपण शब्द लिहिल खूप. ही इमारत खूप कशी आहे, उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. तर मला सांगा, गरजेनुसार, गरजेनुसार आपण शब्द वापरला कोणता वाला, खूप. गरजेनुसार आपण खूप असा शब्द काय केला, वापरला. तर आपण म्हणलं केवढी उंच इमारत आहे ही. राईट आहे, येस. बघा, केवढी वाक्यातील किती किंवा केवढी असे शब्द काढा. तर वाक्यामध्ये केवढी शब्द आलेला तो आपण काढून टाकला आणि गरजेनुसार खूप, प्रचंड, भरपूर यापैकी एखादा शब्द आपण वापरला. तर प्रचंड तर इकडे येणारच नाही. खूप हा शब्दच वापरलेले वाक्य अर्थपूर्ण बनणार आहे. म्हणून तुमचं उत्तर आलं केवढी उंच इमारत ही, त्याचं उत्तर आलं ही इमारत, केवढीच्या जागी शब्द वापरला खूप उंच आहे. आणि वाक्याच्या शेवटी काय दिलं, पूर्णविराम. कारण की आपला नियम असा पण आहे की उद्गारवाचक चिन्ह जे असेल ते काढून टाकायचं, तर काढलं ते. ठीक आहे. आता विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य जर दिलं आणि त्याचं तुम्हाला उद्गारार्थी बनवायचंय, तर हाच नियम असणार. पण हा नियम उलट्या प्रकारे असणार. बघा कसा नियम असणार इकडे. वाक्यामध्ये खूप, प्रचंड, भरपूर असे शब्द आधीपासून असतील, कारण की विधानार्थी आहे हे. तर जर वाक्यामध्ये खूप, प्रचंड, भरपूर असे शब्द इथे वापरत होतो आपण, आता काय करायचं, अगर खूप, प्रचंड, भरपूर ऐसे शब्द दिए तो उसको पहला निकाल देने का. वाक्य में जो शब्द दिए जाएंगे खूप, प्रचंड, भरपूर, इसको पहिले आपण निकाल देंगे. तर इथे लिहितो मी, वाक्यामधील 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 खूप, प्रचंड, भरपूर
हे शब्द काढा. ठीक आहे. वाक्यामध्ये जर खूप प्रचंड भरपूर असे शब्द असतील तर ते काढा, लिहू नका ते शब्द लिहायचे नाही. आणि वाक्यात किती नाहीतर केवढी, ठीक आहे, असे शब्द वापरा. बघा, हे जे नियम आहेत वरचे त्याच्या बरोबर उलटे नियम लिहिलेत आपण. वाक्यामध्ये खूप प्रचंड भरपूर असे शब्द वापरा. आता काय सांगितलं, वाक्यामध्ये खूप प्रचंड भरपूर हे शब्द काढा. इथे वाक्यातील किती केवढी असे शब्द काढा. इथे वाक्यात किती केवढी असे शब्द वापरा. आणि काय सांगितलं, उद्गार चिन्ह काढा. आता काय लिहिणार, उद्गार चिन्ह, उद्गार चिन्ह काय करा, वापरा. तर इथे सांगणार आपण उद्गार चिन्ह काय रे वापरा. बोला, हा नियम कधी आहे, जेव्हा त्यांनी तुम्हाला विधानार्थी दिलंय आणि काय बनवायचंय, उद्गारार्थी. जेव्हा विधानार्थी दिलंय आणि तुम्हाला उद्गारार्थी वाक्य बनवायचंय. याचं उदाहरण आपण घेऊया. एक उदाहरण याचं उदाहरण मी तुमच्या समोर लिहितोय. काल रात्री खूप उकडले. येस, वाक्य आहे, काल रात्री खूप उकडले. येस, काल रात्री खूप उकडले. मला सांगा, काल रात्री खूप उकडले हे विधानार्थी वाक्य आहे आणि याचं आपल्याला बनवायचंय उद्गारार्थी. तर तुम्हाला माहितीये काय नियम आहे, आपण आपला विधानार्थी वाक्य दिलं आणि उद्गारार्थी बनवायचं असेल तर नियम असा आहे, वाक्यातील खूप प्रचंड भरपूर असे काही शब्द असतील तर ते काढायचे. चला, या वाक्यामध्ये खूप आहे हे काढावं लागेल. दुसरा उकार पाहिजे इकडे, तर ते तुम्हाला काढावं लागेल. तर वाक्यामध्ये खूप प्रचंड भरपूर यापैकी शब्द असेल तर काढा आणि गरजेनुसार तुम्ही किती केवढी असे शब्द काय करा, वापरा. आणि वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्या. आता हे कसं लिहिणार मी, काल रात्री खूप उकडले, तर तुम्ही असं लिहू शकता, किती किती उकडले, किती उकडले. तुमच्या गरजेनुसार वापरू शकता शब्द, किती उकडले हो, असं पण म्हणू शकता, किती उकडले हो काल रात्री. आणि शेवटला उद्गारवाचक चिन्ह. असं बोलताना वाटलं पाहिजे, अरे आश्चर्य व्यक्त होतंय, किती उकडले हो काल रात्री. असं जर आश्चर्य व्यक्त होत असेल, शॉकिंग चीज बताई जा रही हो, तो वहां पे उद्गारार्थी वाक्य होता है. तर मला सांगा, हे बेसिक नियम आहे. ये बेसिक नियम है, ये बेसिक नियमों में आपको सेंटेंस को बिठाने का है. आपका आंसर 101% क्या आएगा, राइट आएगा. ठीक आहे. चला, त्याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट आता बघतोय आपण. तिसरा कन्सेप्ट, त्याला म्हणायचं होकारार्थी वाक्याचे, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. ठीक आहे. होकारार्थी वाक्याचे व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर, म्हणजे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचे आपण परस्पर रूपांतर या ठिकाणी अभ्यासतोय. तर तुम्हाला माहिती आहे होकारार्थी वाक्य कसं ओळखतात, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्ट असते, मला खेळायला आवडते, मी आज गावी जाणार आहे. ठीक आहे, होकारार्थी वाक्य. म्हणजे मला सांगा, ज्या वाक्यामध्ये नाही हा शब्द नसतो त्याला होकारार्थी वाक्य म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये नाही असा शब्द असतो त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असं म्हणतात. ठीक आहे. तर याचा नियम सगळ्यात पहिला नियम, नियम एक, विरुद्ध विरुद्ध अर्थाचे विरुद्ध अर्थाचे शब्द वापरा. हा पहिला नियम आहे. त्यानंतर दुसरा नियम, नियम 2,
वाक्याचा अर्थ वाक्याचा अर्थ बदलता वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. ठीक आहे. पहिला नियम काय सांगितला? तुम्ही वाक्यामध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द वापरू शकता. तुम्ही वाक्यामध्ये विरुद्ध अर्थाचे शब्द वापरू शकता. पण काहीही केल्यास दोन्ही वाक्यांचा जो अर्थ आहे तो बिलकुल बदलला नाही पाहिजे. हा प्रायमरी रूल आहे. प्रायमरी रूल लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्द वापरा, ठीक आहे, पण काहीही करा, पण वाक्याचा जो मिनिंग आहे, अर्थ जो आहे तो बिलकुल बदलता कामा नये. ही गोष्ट लक्षात घ्यायची. ठीक आहे. मला सांगा, आपण याचे उदाहरण बघतोय. अशा वेळी, पहिलं उदाहरण, अशा वेळी कोणालाही राग येईल. ठीक आहे. अशा वेळी कोणालाही राग येईल. याचं आपल्याला उत्तर लिहायचंय. उदाहरण क्रमांक 2 इथे लिहितोय मी. उदाहरण क्रमांक 2 काय? या ग्रंथांनी मला दूर केले नाही. या ग्रंथांनी मला दूर या ग्रंथांनी मला दूर केले नाही. ठीक आहे. या ग्रंथांनी मला दूर केले नाही. राईट आहे. येस. तर मला सांगा, काही नियम आहेत बघा, बेसिक नियम. विरुद्ध अर्थाचे शब्द वापरा. बरोबर आहे. विरुद्ध अर्थाचे शब्द वापरायचे आपल्याला वाक्यामध्ये. आणि दुसरा नियम, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. म्हणजे काय? जे तुम्हाला प्रश्नामध्ये वाक्य दिलंय त्या अर्थाचं दुसरं वाक्य असायला पाहिजे. दोन्ही वाक्यांचा जो मिनिंग आहे, तो बिलकुल चेंज झाला नाही पाहिजे. हा नियम आहे. ठीक आहे. बघूयात आपण आता काय सांगितलं. अशा वेळी कोणालाही राग येईल. तर याच्यामध्ये आपण कोणते शब्द विरुद्धार्थी वापरू शकतो? हा, इकडे विरुद्धार्थी शब्द बसतील. बरोबर. रागच्या विरुद्धार्थी शब्द काय येतो? आनंद. राग म्हणजे क्रोध आहे आणि क्रोधच्या विरुद्धार्थी शब्द असतो आनंद. ठीक आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द वापरायचे आपल्याला. आणि आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, हे वाक्य होकारार्थी आहे. अपमान केल्यास कोणाला राग येईल, हे वाक्य होकारार्थी आहे आणि त्याचा आपल्याला नकारार्थी बनवायचंय. म्हणजे वाक्यामध्ये नाही तर वापरावंच लागणार आहे आपल्याला. बघ कसं लिहिणार याचं वाक्य? अशा वेळी कोणालाही रागच्या विरुद्धार्थी आनंद येईलच्या विरुद्धार्थी आनंद होणार नाही. आता तुम्ही मला सांगा, पण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी बनवलं, विरुद्धार्थी शब्द देखील वापरले. आता आपण बघूया दोन्ही वाक्यांचा अर्थ सेम आहे की नाही. अशा वेळी कोणालाही राग येईल. ओके, मतलब उसको बोलने का है कि ऐसे टाइम पे किसको भी गुस्सा आएगा. ओके. अशा वेळी कोणालाही आनंद होणार नाही. अभी बताओ, ऐसे टाइम पे किसको भी आनंद नहीं होगा. आनंद नहीं होगा मतलब इसका अर्थ होता है ऐसे टाइम पे सबको क्या होएगा? गुस्सा आएगा. तो देखो, होकारार्थी वाक्याचं नकारार्थी बनवलं, लेकिन दोनों सेंटेंस का मीनिंग कैसा है? सेम है. अभी आपण देखेंगे अगला कौन सा सेंटेंस दिया है. या ग्रंथांनी मला दूर केले नाही. मला सांगा, हे वाक्य आहे नकारार्थी. या ग्रंथांनी मला दूर केले नाही हे वाक्य नकारार्थी आहे
आणि नकारार्थी वाक्याचं आपल्याला काय बनवायचंय आता, होकारार्थी. पहिला नियम अप्लाय करणार आपण, विरुद्धार्थी शब्द वापरूया आणि नंतर दोन्ही वाक्यांचा अर्थ कसा पाहिजे, सेम पाहिजे. बघूया कुठे विरुद्धार्थी शब्द बसतील. या ग्रंथांनी मला दूर, येस, दूरच्या विरुद्धार्थी शब्द येणार दूर, दूरच्या विरुद्धार्थी जवळ. केले नाही, नाहीच्या विरुद्धार्थी आहे. ठीक आहे, येस, नाहीच्या विरुद्धार्थी आहे. मग काय उत्तर येणार, या ग्रंथांनी मला दूर नव्हे, काय जवळ, दूरच्या विरुद्धार्थी जवळ केले, नाहीच्या विरुद्धार्थी आहे. बघा, त्यांनी नकारार्थी दिलेलं, आपण त्याचं होकारार्थी बनवलं. नियम काय वापरले, विरुद्ध अर्थाचे शब्द, दूरच्या विरुद्धार्थी जवळ आणि नाहीच्या विरुद्धार्थी आहे. मग उत्तर काय येणार, या ग्रंथांनी मला जवळ केले आहे. आणि तुम्ही बघा दोन्ही वाक्यांचा अर्थ, या ग्रंथांनी मला दूर केले नाही, ओके, दूर केले नाही, दूर नहीं किया, दूर नहीं किया, इसका मतलब ही होता है या ग्रंथांनी मला जवळ केले आहे, ओके. म्हणजे त्या ग्रंथाने तुम्हाला कसं केलंय, जवळ. अरे जवळ केले म्हणजे दूर केलेलं नाही. मतलब ये दोनों सेंटेंस का मीनिंग जो है वो ऑलमोस्ट ऐसा है, सेम है. ठीक आहे. तर हे झालं तुमचं होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये परस्पर रूपांतर. आता आपण बघतोय शेवटचा कन्सेप्ट वाक्य रूपांतर मधला. चौथा कन्सेप्ट, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांचे येस, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर, विधानार्थी व आज्ञार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. ठीक आहे, येस. तुम्हाला तर माहिती आहे आज्ञार्थी म्हणजे ऑर्डर आहे आणि विधानार्थी म्हणजे सिंपल वाक्य आहे. नियम क्रमांक 1. आता हा नियम क्रमांक 1 काय आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला काय करायचंय, आज्ञार्थी वाक्याचं काय बनवायचंय, विधानार्थी. ओके. आणि इकडे नियम क्रमांक 2, जेव्हा तुम्हाला विधानार्थी वाक्याचं काय बनवायचंय, आज्ञार्थी. ओके. मी पहिल्याचा नियम लिहितोय. जेव्हा तुम्हाला आज्ञा दिले आणि विधान बनवायचंय तेव्हा काय नियम आहे, आणि जेव्हा तुम्हाला विधान दिलंय आणि आज्ञा बनवायचे तेव्हा काय नियम आहे ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिलं, जेव्हा तुम्हाला आज्ञार्थी वाक्य दिलंय आणि त्याचं विधानार्थी बनवायचंय तेव्हाचा नियम आहे, क्रियापदाला वा वी वे अशी अक्षरे लावा. ओके. क्रियापदाला वा वी वे अशी अक्षरे लावा. क्रियापदाला मी काय म्हणलं, वा वी वे अशी अक्षरे लावा. ठीक आहे. क्रियापदाला वा वी वे अशी अक्षरे लावा. जसं की तुम्हाला सांगितलं, हे नियमित अभ्यास करा, असं आज्ञार्थी वाक्य आहे, नियमित अभ्यास करा. तर त्याचं तुम्हाला काय बनवायचंय, विधानार्थी. जसं की मी इथे लिहितो उदाहरण 1. उदाहरण 1 काय सांगितलं, नियमित अभ्यास करा ही आज्ञा आहे आणि याचं बनवायचंय आपल्याला विधानार्थी वाक्य. मला सांगा, आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी बनवताना क्रियापद, सगळ्यात पहिलं क्रियापद, तर क्रियापद हे आहे. मग या क्रियापदाला तुम्हाला वा वी वे
यापैकी कोणतंही अक्षर लावायचंय जेव्हा तुम्हाला आज्ञार्थीचं काय बनवायचंय, विधानार्थी. तर उत्तर कसं बनणार? नियमित नियमित अभ्यास करा नाही होणार, नियमित अभ्यास करावा. येस, नियमित अभ्यास करावा. करावी तर होऊ शकत नाही, करावे ठीक आहे, ते पण चालेल, पण नियमित अभ्यास करावा हे चांगलं वाक्य आहे आणि अर्थपूर्ण वाटतं. तुम्ही असं पण लिहू शकता, नियमित अभ्यास करावे, नियमित व्यायाम करावा, नियमित व्यायाम करावे. ठीक आहे. म्हणजे मला सांगा, जे क्रियापद होतं त्या क्रियापदाला तुम्हाला वा, वी, वे यापैकी कोणतंही अक्षर लावायचंय जेव्हा तुम्हाला आज्ञार्थी वाक्याचं काय बनवायचंय, विधानार्थी वाक्य बनवायचंय. मग त्याच्या उलट जेव्हा त्यांनी विधानार्थी दिलं असेल आणि आज्ञार्थी बनवायचंय तेव्हा काय करणार? तेव्हा नियम आहे क्रियापदाचा, एक सेकंड, क्रियापदातील क्रियापदातील वा, वी, वे ही अक्षरे क्रियापदातील वा, वी, वे ही अक्षरे काढावी. आपला नियम आहे क्रियापदाला जी लावलेली अक्षर आहेत कुठली, वा, वी, वे, तर अशी जी अक्षरं असतात ती अक्षरे काढायची, कारण की आता आपल्याला आज्ञा बनवायची आहे. म्हणजे विधानार्थी दिलाय त्याचं तुम्हाला आज्ञार्थी बनवायचं आहे. तर अशा टायमाला क्रियापदाला जी वावी वे ही अक्षरे लावलेली असतील ती अक्षर तुम्हाला काय करायच्यात आहे, काढायच्यात आहे. याचं आपण उदाहरण लिहूया. उदाहरण क्रमांक 2 तुम्हाला सांगतो वाक्य, बघा वाक्य. आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे आपण आई बाबांच्या इच्छेप्रमाणे आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागावे. ठीक आहे. आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागावे असं त्यांनी वाक्य दिलंय. आपला नियम काय आहे? समजा जर त्यांनी विधानार्थी वाक्य दिलंय, हे विधानार्थी वाक्य आहे, तर क्रियापदातील वा, वी, वे ही जी अक्षर असतील ती काढायची. तर इथे आहे बघा, हे क्रियापद आहे, याच्यामध्ये वा, वी, वे आहे बघा, इथे शेवटला वे आहे. तर हे जे वे आहे ते तुम्हाला काढायचंय आणि पूर्ण वाक्य आहे तसं लिहायचं. बरोबर ती आज्ञा बनून जाणार. ठीक आहे. बघा कशी आज्ञा बनते. काय उत्तर येणार? आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागावे नाही येणार. आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे काय करा? वागा. मला सांगा, आपण आईबाबांच्या इच्छेप्रमाणे वागा ही काय झाली? ऑर्डर झाली. तर या ठिकाणी तुम्हाला मी सगळे वाक्य रूपांतर जे आहे ते व्यवस्थित समजवले. ठीक आहे. तर हे झाले तुमच्या आतापर्यंत ग्रामरचे 2 प्रकार. एक झालं वाक्याचा प्रकार ओळखा आणि दुसरं झालं वाक्य रूपांतर करा. वाक्य प्रकार ओळखायला पण मी तुम्हाला शिकवलंय आणि वाक्य रूपांतर करायला पण मी या ठिकाणी तुम्हाला शिकवलंय. त्याच्यानंतरचा कन्सेप्ट, आतापर्यंत आपलं 4 मार्क झालं, आपल्याला 16 मार्काचं व्याकरण आहे. तर आपण बघूया आता याच्या पुढचा प्रकार काय येतो पेपरला. ठीक आहे. याच्या पुढचा प्रकार आहे वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. वाक्य प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ठीक है. टोटल आपको 3 वाक्य प्रचार आते हैं, उसमें से 2 लिखने हैं. 4 मार्क्स के लिए सबसे ज्यादा ग्रामर का मार्क्स इसको, यही कंसेप्ट को है.
ठीक है, ये कैसा लिखा जाता है मैं समझाता हूं आपको। ठीक है, मला सांगा वाक्य प्रचार। आता ये वाक्य प्रचार आते कहां से है? अभी का जो टेक्स्ट बुक है, टेक्स्ट बुक, वो टेक्स्ट बुक में हर एक टॉपिक खत्म होने के बाद नीचे शब्दार्थ दिए जाते हैं, शब्दार्थ। वो शब्दार्थ में वाक्य प्रचार है और सारे वाक्य प्रचार वहां से ही आते हैं। एक बार दोबारा बोलता हूं मैं। टेक्स्ट बुक में आपका जो टॉपिक खत्म होता है, जहां पे टॉपिक खत्म होता है, टॉपिक के नीचे शब्दार्थ दिए जाते हैं और वो शब्दार्थ में आपको सारे वाक्य प्रचार देखने को मिलेंगे। तो वहां से आपको वाक्य प्रचार पेपर में आते हैं। ठीक है, तो अगर आप देखोगे कोई भी टॉपिक के एंडिंग में देखो आपको मिल जाएंगे। दादा फिर अभी यहाँ पे तो मैं आपको बता रहा हूँ कि खाली कैसा आपको उसको लिखना है पेपर में। बाकी जो भी वाक्य प्रचार आपको आईएनपी है, वो तो मैं पेपर सॉल्विंग लेने वाला हूँ लाइव सेशन, उसमें मैं आपको बताने वाला हूँ लाइव सेशन में। उसमें मैं आपको सारे वाक्य प्रचार एकदम सिस्टमैटिक सारे बताने वाला हूँ। ठीक है, एक एग्जाम्पल बताता हूँ आपको। पहले तो मैंने ये बताया वो कहाँ से आते हैं। ठीक है, शब्दार्थ में सब कुछ दिया है। 101% A to Z वाक्य प्रचार वहां से ही आते हैं। ठीक है, और अभी उसका खाली आपको अर्थ बाहेर करना है, अर्थ ही आपको खाली याद करना है उसका। त्याचा फक्त तुम्हाला अर्थच पाठांतर करायचा आहे। आता लिहायचं कसं? जसं की मी इथे म्हणतो उदाहरणार्थ, उदाहरणार्थ वो लोग देखो क्या बताया आपको वाक्य प्रचार। उदाहरणार्थ वाक्य प्रचार आहे बघा काय, हातभार, हातभार लावणे। ठीक है, आता हातभार लावणे ये वाक्य प्रचार है। इसका आपको लिखना कैसा है एग्जाम में? तो सबसे पहले आपको हातभार लावणे का, हातभार लावणे या गोष्टीचा तुम्हाला असं हेडिंग टाकायचे अर्थ। हाँ, जो मैंने बोला ना आपको टेक्स्ट बुक के नीचे एक्सरसाइज, एक्सरसाइज में हर एक उसके ऊपर ही मतलब टॉपिक जहाँ पे खत्म होता है उसके नीचे शब्दार्थ है और शब्दार्थ में सारे वाक्य प्रचार दिए हैं और वहां पे आपको सारे वाक्य प्रचार के अर्थ दिए हैं। तो हातभार लावणे, हातभार लावणे का अर्थ होता है मदत, मदत करणे। किंवा तुम्ही अजून एखादा अर्थ लिहू शकता, सहकार्य करने। ठीक है, अगर आपको ज्यादा ही आता है मतलब ज्यादा मत लिखो। ठीक है, हातभार लावणे म्हणजे मदत करणे, या तो काय रे सहकार्य करणे। ठीक है, अगर आप और दो तीन अर्थ लिखोगे ना तो एग्जामिनर को मालूम पड़ेगा कि इसको पहले वाले अर्थ के ऊपर विश्वास नहीं है ना, इसके लिए और भी लिखे। तो आपको उसका एक ही अर्थ लिखना है या तो दो लिख सकते हो लेकिन उससे ज्यादा नहीं लिखना है। अभी ये हो गया अर्थ, पहला आपको अर्थ लिखना है और अर्थ लिखने के बाद फिर आपको बनाने का है उसका वाक्य। मतलब क्या, ये जो हातभार लावणे है उसका अपने को एक सेंटेंस बनाने का है और सेंटेंस में अपने को हातभार लावणे ये वर्ड आना चाहिए। ठीक है, तर तुम्ही कसं वाक्य बनवू शकता, मी माझ्या आईला तिच्या रोजच्या कामात मी माझ्या आईला तिच्या रोजच्या कामात हातभार लावतो। अब मला सांगा हाथभार लावने ये यहाँ पे वापरा है ना अपन ने, तो जहां पे अपन ने इसको इस्तेमाल किया वहां पे उसको अंडरलाइन करना है। ठीक है, तर मला सांगा अशा प्रकारे तुम्हाला वाक्य प्रचारांचा काय करायचा असतो, पहिला अर्थ लिहायचा असतो आणि मग त्याचं काय करायचं असतं, वाक्यात उपयोग करायचा असतो। अजून एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, अजून एक उदाहरण समजा मी इथे लिहिलं, आर्जव करणे। तुमच्या पुस्तकातलंच आहे हे सगळं। आर्जव करणे, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला लिहायचंय अर्थ। तर आर्जव करणे याचा अर्थ आहे विनंती करणे,
ठीक आहे, आर्जव करणे याचा अर्थ आहे विनंती करणे. आणि मग आपल्याला याचं बनवायचं आहे काय, वाक्य. ठीक आहे. तर मला सांगा, तुम्ही असं कुठलंही वाक्य बनवू शकता ज्या वाक्यामध्ये कुठला शब्द आला पाहिजे, आर्जव करणे असा शब्द आला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही म्हणू शकता, रमेश सहलीला जाण्यासाठी आई बाबांकडे आर्जव आर्जव करत होता. बघा, तर मला सांगा, या वाक्यामध्ये आर्जव करणे आपण कुठे वापरलं, इथे वापरलं, तर त्याला काय करायचंय, अंडरलाईन करायचंय. तर अशा प्रकारे पहिलं तुम्हाला वाक्यप्रचारांचा अर्थ लिहायचा आहे आणि मग वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. समजा बाय चान्स जर तुमचा अर्थ जर रॉंग आला, तर ते वाक्य बरोबर असताना पण, हे वाक्य बरोबर असताना पण त्याला मार्क्स मिळत नाहीत. म्हणून लक्षात घ्यायचं, अर्थ व्यवस्थित पाठांतर पाहिजे. मग तुम्हाला मी सांगितलं हे वाक्यप्रचार येतात कुठून, ठीक आहे. तर ते वाक्यप्रचार तुमच्या टॉपिकच्या खाली एक्सरसाइज मध्ये शब्दार्थ आहे, त्याच्यामध्ये असे वाक्यप्रचार आहेत. तिथून तुम्हाला फक्त अर्थ पाठांतर करायचे आहे. वाक्य तुम्ही कसेही इझिली काय करू शकता, बनवू शकता. तर हे झालं तुमचं वाक्यप्रचार. ठीक आहे. तर आतापर्यंत टोटल तुमचे झाले 8 मार्क. ठीक आहे, 8 मार्क झाले. याचा पुढचा जो कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टचं नाव आहे शब्द संपत्ती. पुढचा कन्सेप्ट दॅट इज 4. आता सर, ही जी शब्द संपत्ती आहे, शब्द संपत्ती, याच्यातल्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या करवणार आहे कुठे, हे जे मी 9 वर्षाचे पेपर सॉल्व करणार आहे, लाइव लेक्चर, पिछले 9 साल के जो मैं पेपर सॉल्व करने वाला हूँ, वहां से मैं आपका ये पूरा पार्ट कव्हर करने वाला हूँ. ठीक आहे. तरी मी तुम्हाला आता सांगतोय की पेपरमध्ये काय काय येतं आणि याचं उत्तर तुम्हाला कसं लिहायचंय. ठीक आहे, उत्तर तुम्हाला कसं लिहायचंय ते मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. ठीक आहे. तर मला सांगा, सगळ्यात पहिला कन्सेप्ट जो शब्द संपत्तीमध्ये येतो, त्याचं नाव आहे समानार्थी शब्द. सर, मग समानार्थी शब्द कौन से आने वाले हैं वो बताओ ना. अरे मैं 9 साल के पेपर सॉल्व करने वाला हूँ ना, पिछले 9 साल के लाइव सेशन में 1-1.5 घंटे में पूरा कंसेप्ट कवर होने वाला है, वही आता है पेपर में. तो वहां से तेरा पूरा पार्ट कवर हो जाएगा. फिलहाल रूल जान के ले, ये लिखना कैसा है. ठीक है. बहुत सारे बच्चे लिख के तो आते हैं, लेकिन वो रॉन्ग तरीके से लिख के आते हैं, उनको मार्क्स मिलते नहीं है. तो मला सांगा, समानार्थी शब्द कैसे लिखे जाते हैं वो मैं बताता हूँ. उदाहरणार्थ जैसे कि आपको समानार्थी शब्द आ गया विशाल, तो विशाल का समानार्थी शब्द होता है मोठा. विशाल का समानार्थी शब्द क्या होता है, मोठा. तो फिर इसमें हमको समझाने का क्या बात है. समानार्थी शब्द के बीच में ऐसा इक्वल टू होता है, इक्वल टू. बहुत सारे बच्चे डैश करते, इंटू करते, रॉन्ग. समानार्थी मतलब दोनों साइड का बैलेंस है, इक्वल है, दोनों साइड सेम है. तो यहाँ पे दो शब्द के बीच में इक्वल का ही साइन आना चाहिए. और बहुत सारे बच्चे खाली आंसर लिखते हैं, ये तो क्वेश्चन दिया जाता है, लेकिन इसमें आपको क्वेश्चन भी लिखना जरूरी है, तब जाके प्रूव हो जाएगा कि दोनों साइड कैसे हैं, सेम है. तो ऐसा आपको समानार्थी शब्द लिखना है. जैसे कि यहाँ पे आ गया समानार्थी शब्द, और एक एग्जांपल, झाड़. तो झाड का उत्तर क्या आएगा, वृक्ष. तर झाडला तुम्ही काय म्हणता, वृक्ष. तर हा पहिला कन्सेप्ट शब्द संपत्ती मधला. दुसरा कन्सेप्ट, काय येऊ शकतं, विरुद्धार्थी शब्द. तो विरुद्धार्थी शब्द के नियम बता रहा हूं मैं आपको. उदाहरणार्थ जैसे कि मैंने लिखा यहाँ पे मोठा, ऐसा क्रॉस करना है. मोठा का विरुद्धार्थी शब्द क्या आता है, लहान.
बरोबर की नाही? मोठा का विरुद्धार्थी शब्द काय येतं रे? लहान. ठीक आहे. तर विरुद्धार्थी शब्दाचा नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. विरुद्धार्थी शब्दांच्या मध्ये एक क्रॉस असतं, क्रॉस. जर तुम्ही क्रॉस नाही दिलं तर ते तुमचं उत्तर बरोबर नाहीये. विरुद्धार्थी शब्दांच्या मध्ये क्रॉस आलंच पाहिजे. ये जो क्रॉस वाला साइन है वो कंपल्सरी उसमें आना ही चाहिए. ठीक है. उसके बाद में जैसा मैंने लिखा इकडे, इकडे. चला इकडेच्या विरुद्धार्थी काय होणार? तिकडे. ठीक आहे असं. चला पुढचा कन्सेप्ट काय आहे तो शब्द संपत्तीमध्ये नंबर 3 इसमें आपको आता है दैट इज शब्द समूहाबद्दल एक शब्द. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. सारे कंसेप्ट एक एक मार्क्स के लिए आते हैं. ऑल कंसेप्ट एक एक मार्क्स के लिए. जैसे कि मैं इसका एग्जाम्पल अभी आपको बता रहा हूं. एग्जाम्पल जैसे कि खूप वय असणारा. खूप वय असणारा. खूप वय असणारा. खूप वय असणाऱ्याला काय म्हणतात? त्याचबरोबर अजून एखादं सांगतो तुम्हाला खूप वय असणारा. त्यानंतर 7 7 दिवसांचा समूह. ठीक आहे. खूप वय असणारा आणि 7 दिवसांचा समूह. शब्द समूहाबद्दल एक शब्द. इसका मतलब क्या? ये ज्यादा शब्द है उसको एक शब्द में क्या कहते हैं? ये ज्यादा शब्द है उसको एक शब्द में क्या कहते हैं? तो आपको पता होना चाहिए. खूप वय असणार त्याला काय म्हणतात? म्हातारा. म्हातारा नाही. खूप वय असणाऱ्याला म्हटलं जातं वयस्कर. काय म्हणतात त्याला? वयस्कर. आणि 7 दिवसांचा समूह त्याला तुम्ही आठवडा किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता सप्ताह. ठीक आहे. सप्ताह. सप्ताह म्हणजे काय रे? 7 दिवसांचा समूह. ठीक आहे. तर मला सांगा तुम्हाला पेपरमध्ये हे वाक्य पण लिहायचंय, आगे डैश करना है फिर आंसर. पूरा सेंटेंस लिखना है, आगे डैश करना है फिर आंसर. ठीक है. इस तरीके से आपको ये लिखना है. राइट है. चलो अगला कंसेप्ट आपके एग्जाम में आता है जिसका नाम है एक वचन अनेक वचन. एक वचन एक वचन अनेक वचन. इसमें आपको आता है एक वचन अनेक वचन या तो ओळखा या तो आता है बदला. ठीक है. मतलब क्या? सबसे पहले आपको सवाल ऐसा आ सकता है कि एक वचन है कि अनेक वचन उसको पहला पहचानो. या तो ऐसा आ सकता है एक वचन रहेगा तो उसका अनेक वचन लिखो और अनेक वचन रहेगा तो उसका एक वचन लिखो. मतलब क्या? पहला आ सकता है वचन ओळखा. ठीक है. वचन पहचानने का है. और दूसरा आ सकता है वचन बदलो. तो बदलो मतलब आपको एक वचन दिया है तो अनेक वचन लिखना है. अनेक वचन दिया है तो एक वचन लिखना है. और पहचानने का आया तो सिंपल ही है. वो एक वचन है कि अनेक वचन इतना खाली आपको पहचानने का है. जैसे कि मैं यहाँ पे लिख रहा हूं उदाहरणार्थ. देखो उदाहरणार्थ यहाँ पे मैंने लिखा शहर. ठीक है. उसके बाद में लिखा मैंने गाड़ी. सबसे पहले अपन इसको पहचानते. वचन ओळखा. ओळखा मतलब पहचानने का है. सबसे पहले पहचानते ये कौन से वचन है. ठीक है. तो देखो शहर. शहर तो एक ही है तो शहर ये बनेगा एक वचन. एक गाड़ी वो भी एक ही होता है तो भी बनेगा एक वचन. लेकिन कभी मान लो तुमको पूछा क्या करो? वचन बदलो. हाँ इसके बीच में डैश देना है. डैश. वचन बदलो बोला तो अभी एक.
एक ही पेपर में क्या बदलो भी और पहचानो नहीं आ सकता, या तो पहचानो या तो बदलो, ऐसा आता है। पहचानने का रहेगा तो इधर आंसर खत्म हो गया। और मान लो बदला पूछा है, वचन बदला, तो शहर का क्या आएगा? शहर का आएगा शहरे। ये एक वचन है, अनेक वचन बनाया। गाड़ी का आएगा गाड्या। ये एक वचन है, उसका बनाया अनेक वचन। एक गाड़ी होती है, अनेक गाड्या होती है, ठीक है। तो मला सांगा, ये हो गया तुम्हारा चौथा प्रकार। और क्या आ सकता है पेपर में? पांचवा, दैट इज लिंग। लिंग ओळखा किंवा लिंग बदला, ठीक है। मतलब क्या, लिंग पहचानने को आ सकता है या तो लिंग बदलने को आ सकता है। तो ऐसा कंसेप्ट आपको पेपर में होता है। इसका भी मैं एग्जांपल बताता हूं। आपको बताए, भले मार्केट में 3 लिंग है, पुल्लिंग, स्त्रीलिंग और नपुंसकलिंग, लेकिन आपके सिलेबस में खाली 2 ही है, पुल्लिंग और स्त्रीलिंग। तो आपको पुल्लिंग या तो स्त्रीलिंग दोनों में से कोई आ सकता है। तो मैं यहाँ पे एग्जांपल बता रहा हूं आपको। जैसे कि यहाँ पे दिया है लेखक, उदाहरणार्थ लेखक, लेखक। और दूसरा एग्जांपल दिया है घोड़ी। तो सबसे पहले अपने को पहचानने का है, लिंग पहचानने का है, कौन सा लिंग है वो, ठीक है। सबसे पहला तो अपने को लिंग क्या करना है, पहचानने का है। बोल, लिंग मैंने बोला दो हो सकते हैं, या तो पुल्लिंग या तो स्त्रीलिंग। तो लेखक, लेखक ये कौन सा लिंग है, पुल्लिंग, ठीक है। और घोड़ी, घोड़ी मतलब ये है स्त्रीलिंग। आप समझ सकते हो। जो शब्द के सामने तो लगता है ना, तो वो होता है पुल्लिंग। जैसे कि देखो लेखक, लेखक को कैसा बोलेंगे, तो लेखक। तो लग रहा है ना उसके सामने, तो पुल्लिंग। और घोड़ी को कैसा बोलेंगे, ती घोड़ी। ती घोड़ी तो उसको बोलेंगे स्त्रीलिंग, ठीक है। तो बोलो, जिसके सामने तो लगता है पुल्लिंग, जिसके सामने ती लगता है वो स्त्रीलिंग। ये कभी कभी ते भी हो सकता है, जैसे कि पुस्तक है, तो पुस्तक के सामने क्या लगेगा, ते पुस्तक, तो उसको बोलेंगे नपुंसक लिंग, ठीक है, नपुंसक लिंग। लेखक तो लेखक पुल्लिंग। अभी अपन इसका क्या करते हैं, जेंडर बदलते हैं। तो बोलो जेंडर बदलेंगे तो लेखक का बीवी कौन होता है, लेखिका, लेखिका, ठीक है। और घोड़ी, घोड़ी का पति कौन होता है, घोड़ा। तो ये हो गया लिंग बदला, ठीक है, लिंग बदला। जब मैं आपके 9 साल के पेपर सॉल्व करके लेने वाला हूं, तब आपका ये मेजोरिटी पार्ट कवर होने वाला है। ये जो एग्जाम में बोर्ड में अब तक पूछा गया था, वो सारा पार्ट वहां पे आपका कवर होने वाला है। ये इसका कोई त्रास ही नहीं है, वो अपन कवर करेंगे, ठीक है। और क्या आ सकता है सर इसमें? छठवां प्रकार क्या आ सकता है, दैट इज अक्षरांपासून, अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा। देखो भाई, टोटल मैंने 6 कंसेप्ट लिखे यहाँ पे, लेकिन आपके पेपर में इसमें से कोई 4 ही आने वाले। 6 में से कोई भी 4 ही आने वाले, ठीक है। कौन से 4 आएंगे वो मेरे को भी नहीं पता, तुमको भी नहीं पता, लेकिन जो भी आएगा वो 6 में से ही आएगा, ठीक है। ऐसा कंसेप्ट है। तो कोई भी 4 आपको पूछेंगे एक एक मार्क्स के लिए। जैसे कि समानार्थी 1 मार्क, विरुद्धार्थी 1 मार्क, वचन 1 मार्क, लिंग 1 मार्क, ऐसे 4 मार्क के लिए 4 कंसेप्ट आएंगे। अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा, ये क्या होता है? जैसे कि मैं यहाँ पे उदाहरण लिख रहा हूं। उदाहरणार्थ जैसे कि शब्द दिया है उसने जवळपास, ठीक है, जवळपास। अभी अपने को जवळपास शब्द का इस्तेमाल करके, मतलब क्या, इसमें से जो लेटर है, लेटर, वो लेटर का इस्तेमाल करना है और वर्ड्स बनाने के, लेकिन वो लेटर इसके अंदर होनी चाहिए, ऐसे ही, ठीक है। जैसे कि मैं यहाँ पे बना रहा हूं, देखो मैं यहाँ पे लिख रहा हूं जवळ, ओके, जवळ। देखो जवळ है इसमें,
और क्या है, पास, ओके पास भी है। उसके बाद में पाड़, ओके पाड़ भी है। उसके बाद में सजव, ओके सजव। उसके बाद में क्या हो सकता है, वळ, ओके वळ, वळ। और क्या हो सकता है, जळ, ओके जळ। और क्या हो सकता है, नाही बस झाले। अब मला सांगा, तुमको टोटल 4 शब्द बनाने के लिए थे, अपन ने तो यहाँ पे 1 2 3 4 5 6 बनाए। आपको ऐसे 4 शब्द बनाने के लिए थे, लेकिन जो शब्द बनाएंगे ना, उसके लेटर इसके अंदर होने चाहिए। तो ये हो गया शब्द संपत्ति। ऐसा कंसेप्ट आपके पेपर में आता है, ठीक है। तो मेरे को बताओ, इसके पहले हुआ था तुम्हारा 8 मार्क्स और ये तुम्हारे 4 मार्क्स, तो टोटल हो गए अपने कितने मार्क्स, 12 मार्क्स, ठीक है। 12 मार्क्स का पूरा ग्रामर अपना हो चुका है। और बचे हुए 4 मार्क्स के लिए क्या आता है वो मैं बताता हूँ आपको। और बचे हुए 4 मार्क्स के लिए क्या आता है, ठीक है। यहाँ तक अपने कितने कंसेप्ट हो गए, 4। उसके बाद में 5। लेखन नियम। सर लेखन नियम में क्या आता है, लेखन नियम में आपको देखो, पहला 4 शब्दांमधून अचूक शब्द ओळखा, ये पहले आता है आपको। 4 शब्दांमधून अचूक शब्द ओळखा, मतलब वो आपको 4 शब्द देंगे, वो 4 शब्दों में से 4 शब्द में से एक ऐसा शब्द रहेगा जो एक्यूरेट है, एक्यूरेट, और 3 शब्द रॉन्ग है। तो आपको कौन सा शब्द पहचान के लिखने का है, जो शब्द एक्यूरेट है। तो 4 शब्द दिए जाएंगे, 4 शब्द में से जो एक एक्यूरेट है वो शब्द आपको ढूंढ के लिखना है, उसको बोलते हैं लेखन नियम। सर अभी लेखन नियम ये तो तुम्हारा पहली से लेके 10वीं तक जो भी आपने मराठी में पढ़ा उसके ऊपर डिपेंड है। इसके नियम ऐसे बहुत सारे हैं, लेकिन वो नियम करने जाओगे तो शाम हो जाए, ठीक है, और फिर भी एग्जाम में अप्लाई नहीं कर पाओगे। सिंपल सी बात है, आपको उधर ऑन द स्पॉट तय करना है कि ये 4 में से कौन सा शब्द एक्यूरेट है। जो शब्द एक्यूरेट है वो आपको ढूंढ के वहां पे लिखना है, ठीक है। या तो क्या हो सकता है, देखो, वाक्य वाक्य दुरुस्त करून लिहा। क्या आ सकता है, वाक्य दुरुस्त करून लिहा, मतलब क्या, वो लोग सेंटेंस देंगे, पूरा सेंटेंस, ये नहीं आया तो ये बोल रहा हूं मैं, पूरा सेंटेंस देंगे, वो सेंटेंस में कोई भी 2 वर्ड रॉन्ग रहेंगे, रॉन्ग। आपको क्या करना है, वो पूरा वाक्य दोबारा लिखना है, और जो भी वर्ड रॉन्ग दिए उसको सही करके लिखना है। जैसे कि मैं यहाँ पे एक एग्जांपल देता हूं, रेखा रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत। देखो यहाँ पे लिख रहा हूं मैं उदाहरणार्थ, ये भी बोर्ड में आ चुका है। माव रेखा मावशींची रेखा मावशींची पावलं रेखा मावशींची पावलं काय ते अधिक सुंदर आहेत। पावलं अधिक सुंदर आहे, ठीक है। रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहेत। सबसे पहले पहचानो इसमें क्या कौन से शब्द रॉन्ग है, ठीक है। इसमें पहला पहचानो कि कौन से शब्द रॉन्ग है। पहला तो पहचानना पड़ेगा इसमें कौन से शब्द रॉन्ग है, ठीक है।
मला सांगा, रेखा मावशींची पावलं अधिक सुंदर आहे. तर मला सांगा, याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला ओळखायचंय कोणते शब्द काय आहेत, रॉंग आहेत. तर तुम्हाला माहिती पडलं, याच्यामध्ये ये जो मावशी है, देखो ये वर्ड, ये ठीक है, ये जो वर्ड है, ये जो लेटर है, ये जो स्पेलिंग है, बराबर की स्पेलिंग में क्या बोलते हैं, वेलेंटी, ये रॉन्ग है। तो आपको क्या करना है, आंसर में वापस आपको लिखना है खाली यहाँ पे क्या, रेखा रेखा माव असं पाहिजे, रेखा मावशींची। देखो ये वर्ड आपण नहीं बदला, इसको अंडरलाइन करना है। रेखा मावशींची पावलं अधिक, उसके बाद में सुंदर आहे, तो लास्ट में फुल स्टॉप। तो सांगा, ऐसा जो मिस्टेक है सेंटेंस में वो ढूंढना है और उसको सही करके लिखना है। कभी कभी दो मिस्टेक हो सकते हैं, कभी कभी एक आध मिस्टेक हो सकता है। तो जो आपने रिप्लेस किया है उसको आपको अंडरलाइन करके लिखना है। तो ये होता है लेखन नियम। देखो, चार शब्द समूह, चार शब्द देंगे, उसमें से एक शब्द ढूंढ के लिखना है जो करेक्ट है। या तो ये आ सकता है या तो ये आ सकता है, ठीक है। ये आ गया तो बहुत सिंपल है, आपको ऑप्शन भी बहुत सारे 6 देते हैं, उसमें से 4 लिखने 2 मार्क्स के लिए। और ये आपको कितना देंगे, 2 देंगे, और दोनों में से 2 ही लिखने 2 मार्क्स के लिए, ठीक है। 2 देंगे और आपको 2 कंपल्सरी लिखने 2 मार्क्स के लिए। तो देखो, कोई भी आ गया तो भी सिंपल है, आपको खाली पहचानने का है कौन सा शब्द मिस्टेक है, उसको सही करना है। और इसमें 4 देंगे, उसमें से कौन सा एक्यूरेट है वो ढूंढ के आपको लिखना है, ठीक है। उसके बाद में जो कंसेप्ट है, तो लास्ट कंसेप्ट, दैट इज नंबर 6, त्याला म्हणतात विराम चिन्हे। विराम चिन्हे, एक तर विराम चिन्हे ओळखा को आ सकता है, या तो विराम चिन्हे वापरा को आ सकता है, ठीक है। आपको मराठी में बहुत सारे विराम चिन्ह है, लेकिन उसमें से आपको सिलेबस में खाली 10 ही है। 10 ही विराम चिन्हों का आपको क्या करना है, पढ़ाई करना है। मैं बताता हूं वो कौन से 10 विराम चिन्ह आपके पढ़ाई में है, ठीक है। पहला, वो लोग आपको सिंबल निकाल के देंगे, आपको उसका नाम लिखना है बस। मैं यहाँ पे पहले बता रहा हूँ वो 10 कौन से विराम चिन्ह है। पहला विराम चिन्ह, पहला विराम चिन्ह तो ये है। दूसरा विराम चिन्ह, तीसरा विराम चिन्ह, चौथा विराम चिन्ह, पांचवा विराम चिन्ह, उसके बाद में छठवां विराम चिन्ह, छोटा डैश, थोड़ा छोटा बना देता हूं, थोड़ा बड़ा डैश है। उसके अलावा उसके अलावा जो विराम चिन्ह आपके सिलेबस में है वो भी समझाता हूं। उसके अलावा आपको विराम चिन्ह है पेपर में, देखो ये वाले 2 डॉट, और दूसरा ऊपर 1 डॉट, और फिर यहाँ पे कॉमा, ठीक है। तो बोला, असे तुम्हाला टोटल 10 विराम चिन्ह आहे। सगळ्यात पहिलं माहिती पाहिजे कोणत्या विराम चिन्हाला काय नाव आहे, ठीक आहे। हे आपण पहिलं बघूया, कोणत्या विराम चिन्हाला काय म्हणतात। पहिलं विराम चिन्ह याला म्हणतात पूर्ण विराम। हे पण तुम्हाला असं असं काढून देणार, तुम्हाला त्याचं नाव लिहायचंय। याला म्हणतात प्रश्नचिन्ह, याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह, याला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह,
याला म्हणतात दुहेरी अवतरण चिन्ह, याला म्हणतात स्वल्पविराम, याला म्हणतात संयोग चिन्ह. लहान डॅश असते त्याला म्हणायचं संयोग चिन्ह, याला म्हणायचं अपसारण चिन्ह. ठीक आहे, मग याला म्हणायचं अपूर्ण विराम. आणि याला म्हणायचं अर्धविराम. तर हे झालं तुम्हाला कोणत्या चिन्हाला काय म्हणतात ते. ठीक आहे, कोणत्या चिन्हाला काय म्हणतात ते तुम्हाला मी सांगितलं, आणि कोणत्या चिन्ह कसं लिहिलं जातं ते. ठीक आहे, अपसारण चिन्ह. ठीक आहे, जे आहे हे अपसारण असं आहे, अपसारण चिन्ह. ठीक आहे, त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. ओके, ठीक आहे, अवतरण चिन्ह बरोबर आहे. तर मला सांगा, तुमचे टोटल 10 विराम चिन्हे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत, आणि आता तुम्हाला बघायचंय की कोणत्या विराम चिन्हाचा कुठे वापर केला जातो, कोणत्या विराम चिन्हाचा कुठे वापर केला जातो. ठीक आहे, तर पहिली गोष्ट मी एक एक सांगतो. पहिलं विराम चिन्ह कुठे वापरतात. आता पूर्ण विराम कुठे वापरतात, जिकडे वाक्य संपतं. म्हणजे मला सांगा, जब आपण सेंटेंस बोल रहे और सेंटेंस खत्म होता है, जहां पे सेंटेंस खत्म होता है वहां पे पूर्ण विराम आता है. उसके अलावा जहां पे अपन शॉर्ट फॉर्म लिखते हैं, शॉर्ट फॉर्म जैसे कि पत्र लिखते टाइम अपन अबक लिखते हैं, अबक, तो अ के बाद में डॉट, ब के बाद में डॉट, क के बाद में भी डॉट. या तो कभी कभी अपन वो देखो माननीय का माँ खाली शॉर्टकट में लिखते हैं माँ, तो वहां पे भी क्या आता है, डॉट. ठीक है, फिर आता है प्रश्न चिन्ह. क्वेश्चन पूछेंगे तो पीछे प्रश्न चिन्ह आएगा. उद्गारवाचक चिन्ह, जब आश्चर्य व्यक्त करेंगे, अरे रे, अरे चा, अब, वाव, ऐसे शब्द में आपको उद्गारवाचक चिन्ह का इस्तेमाल होता है. दादा, एकेरी अवतरण चिन्ह कहाँ पे यूज होता है, एकेरी अवतरण चिन्ह आपको पता है. एकेरी अवतरण चिन्ह कहाँ पे यूज होता है, जब पर्टिक्युलर चीज के ऊपर फोकस कर रहे, जैसे की महाराष्ट्रामध्ये खूप शहरे आहेत, पण मुंबई सर्वात मोठे शहर आहे. बोलो, फोकस किसके ऊपर हो रहा है, मुंबई के ऊपर. तो जो मुंबई ये शब्द है उसको एकेरी अवतरण चिन्ह देंगे. महाराष्ट्रात खूप शहरे आहेत, पण मुंबई सर्वात मोठे शहर आहे. बोला, जास्त फोकस कशावरती होतोय, मुंबईवरती, तो मुंबईला आपण एकेरी अवतरण चिन्ह देंगे. दुहेरी अवतरण चिन्ह कब इस्तेमाल होता है, जब किसी के मुंह की बात बता रहे, जैसे की लोकमान्य टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. बोला, अभी लोकमान्य टिळक की मुंह की बात कौन सी है, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो स्वराज्य से लेके आहे तक आपको दुहेरी अवतरण चिन्ह देना है. उसके बाद में स्वल्प विराम, एक ही जाति के अनेक शब्द लिख रहे हो, जैसे कि महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ही शहरे आहेत. तो मुंबई के बाद में कॉमा, पुणे के बाद में कॉमा, सब जगह पे कॉमा है. और जहां पे अपन थोड़ा रुकते जैसे कि मैंने बोला काका म्हणाले, काका म्हणाले आज शाळेत जाऊ नको, तर काका म्हणाले थोडस थांबलो आपण तिथे, तिथे कॉमा आहे, आणि पुढे आज शाळेत जाऊ नको, त्याला दुहेरी अवतरण चिन्ह येणार, कारण की आज शाळेत जाऊ नको हे काकांच्या मुंह से निकली हुई बात है. उसके बाद में आता है संयोग चिन्ह. जब मान लो अभी यहाँ पे तुम्हारा पेज खत्म हो रहा है और आपको वर्ड लिखना है विशाल, अभी आगे तो लिख नहीं सकते, दो वर्ड आपको यहाँ पे आके लिखने पड़ेंगे, यहाँ पे आके, तो वो जो शाल है वो यहाँ पे आके लिखेंगे. तो यहाँ पे आपको डैश करना होता है. ये डैश क्या बताता है कि इसके दो वर्ड आगे है.
समझा कि नहीं? उसको बोलते हैं संयोग चिन्ह। कभी-कभी आपको पता है हिंदी में तुम्हारा शब्द युग्म होता है, शब्द युग्म, राइमिंग वर्ड, उसके भी बीच में क्या आता है? संयोग चिन्ह आता है। फिर आता है अपसारण चिन्ह। जब अपन कोई चीज के एग्जाम्पल्स दे रहे, एग्जाम्पल्स या तो कोई चीज एक्सप्लेन कर रहे हैं, जैसे कि पत्र लेखन में जब आप लिखते हो ऐसा विषय, फिर यहाँ पे डैश करते हो। विषय के बाद में फिर विषय आता है ना आगे, क्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत, फिर यहाँ पे डैश। तो मला सांगा उसके बाद में एग्जाम्पल्स देते रहेंगे। आजचे गैरहजर क्रमांक, आज कौन से क्रमांक गैरहजर थे, क्रमांक के बाद में डैश, फिर बताएंगे 5 नंबर, 10 नंबर, 15 नंबर, ये लोग नहीं आए थे आज। अपूर्ण विराम कुछ वर्ड्स है मार्केट में, जैसे कि मान लो अपने को लिखने का है दुख, तो ऐसा लिखते हैं अपन दुख। फिर लिखने का है स्वतः, तो ऐसा लिखते हैं, देखो स्वतः, स्व स्वतः, देखो ऐसा स्वतः लिखते हैं। तो बता ऐसे कुछ वर्ड्स है दुख, स्वतः, यहाँ पे अपन क्या करते हैं, ये 2 डॉट मारते हैं। उसको हिंदी में आप लोग विसर्ग बोलते हो, विसर्ग संधि। तो अपूर्ण विराम वहां पे इस्तेमाल होता है। और अगला क्या है, अर्ध विराम। दो सेंटेंस एक दूसरे को जोड़ने के लिए, जैसे कि 2 सेंटेंस है, एक छोटा सेंटेंस, दूसरा एक छोटा सेंटेंस है, ये दोनों सेंटेंस एक दूसरे को जोड़ना है, तब अर्ध विराम यूज होता है। तो यहाँ पे मैंने बोला कौन से विराम चिन्ह कैसा लिखा जाता है, उसका क्या नाम है, और फिर मैंने बताया कि वो विराम चिन्ह कहाँ पे इस्तेमाल होता है। तो ये भी आपको पेपर में पूरा कितने मार्क्स के लिए आता है, 2 मार्क्स। तो ऐसा मैंने आपको पूरा यहाँ पे 16 मार्क्स का ग्रामर एक्सप्लेन किया। अभी मेरे को बताओ, इसके बाद में मैं आपका ग्रामर सॉल्व करके लेने वाला हूँ, जो अब तक बोर्ड में पूछा गया है पिछले 9 साल में। तो 9 साल में आया हुआ ग्रामर का मैं लाइव सेशन लेने वाला हूँ, वहां पे मैं पूरा ग्रामर आपको सॉल्व करके दूंगा। लेकिन वो आपको तब समझेगा जब आप ये वीडियो देखोगे, ठीक है? तो फिलहाल आपको लेक्चर पसंद आया रहेगा और आज का सारा कंसेप्ट आपको समझा रहेगा, तो वीडियो को लाइक करो, शेयर करो, और आप चैनल पे नए रहेंगे तो चैनल को सब्सक्राइब करना नहीं भूलना। और एक बात, अगर आपको कोई चीज नहीं समझा है तो कमेंट करना, आई विल कनेक्ट विथ यू, और मैं आपको वो सारा चीजें दोबारा एक्सप्लेन करके दिया जाऊंगा, ठीक है? थैंक यू सो मच।